नमस्कार मंडळी. काल रात्री तर पाऊस झाला नाही, हे परवाचंच पाणी आणि आज सुद्धा आभाळ आहे. माझे मामा लोक चाललेत. माझ्या आईला वाईट वाटते. येड्या बहिणीची येडी माया. चालले ते पायी पायी. इथून तर गाडी नसती आणि पुढं जाऊन मग त्यांना कुणाला हात केला तर केला, नाहीतर पायी पायीच जावं लागेल. चालले ते पायी पायी आणि इकडं माझ्या मम्मीला वाईट वाटते की माझे भाऊ चालले. किती वय झालं तरी भावाची माया संपत नाही. आणि मग हे काय तरी डीपीचं काम निघालं इथं. आम्हाला दिवसभर लाईट नव्हती आज. काय पाऊस असला की गावाकडं लाईट नाही, हे म्हणजे समीकरणच आहे. असूच शकत नाही लाईट जर पाऊस असला तर. मग तिथं काहीतरी रिपेअर करतायत ते गावची लोक येऊन. दुपारी इतके साऱ्या गायी आल्यात चरायला पाटाच्या कड्याला. आता हिरवळ सगळी उगली आहे, तर मेंढ्या शेळ्या गाया येतच असतात. ह्या गावठी गाया आहे आणि यांचं दूध खूप हेल्दी असतं आणि खूप महाग पण असतं. हे बघा खूप सारे आहेत. कसं ते लक्ष ठेवतात काय माहिती, मोजून घेतात कदाचित. आणि विश्वमला दाखवत होते, बघ बघ गायी अशा असतात. त्याला काय ते एक फोटोत पाहिलेली पांढरी काळी तेवढीच माहिती आपली जर्सी गाय. आणि तो आंबे खातोय. दुपारी आम्ही बनवला आमरस आणि शेवची चटणी चपाती. शेवची चटणी विश्वमला खूप आवडती. बघ काय खेळत होता. आजी इकडं दळण करते. दळण झालेलं होतं, आम्ही केलं, पण त्याच्यात ज्या कांड्या होत्या ना त्या उडण्यासाठी मम्मी इथं ते असं वरून टाकतीये. इथे एक पक्षी बसला होता, टेव 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 करत होता. टिटवी होती कदाचित. मग याला सांगत होते, मम्मा कसला आवाज येतोय कसला आवाज येतोय. म्हटलं बघ तो पक्षी तो आवाज करतोय. इथं खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पण येतात आणि त्याचे आवाज पण येतात. मग त्याला ते सगळं नवीन आहे, त्याला आवडतं पण. आणि बाबांसोबत वॉक करत बसला दुपारी. वातावरण काय चांगलंच आहे, ऊन नाही आहे आणि आता तर गरमी पण नाही आहे. दमट वातावरण कमी झालं आहे जरा, हवा सुटली आहे. यांचं काहीतरी चालूच आहे चर्चा. परत आजीला मदत करतो आहे की आजीचं काम वाढवतं आहे काय माहिती. कामच वाढवत असेल. आणि मग आज सायकल शिकायचं आम्ही मनावर घेतलं आहे. सोहमला म्हटलं थोडी मदत कर रे, मी पण मागून धरील. त्याला चालवायला शिकवायची. ऑलरेडी त्याच्याकडे मोठी सायकल आहे, पण ते बॅलन्स व्हील सहित आहे. मग म्हटलं याच्यावर शिकून घे, तिकडं गेल्यानंतर तरी चालवायला होईल. नंतर संध्याकाळी त्याचा मामा आला आणि त्याला कुठेतरी एक चक्कर मारायला घेऊन गेला.